नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लेकींवर हल्ला, महाराष्ट्र शरमला या विशेष परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्यामध्ये आहे मी सध्या. तेच पुणे जे गेल्या 15 दिवसामध्ये प्रचंड हादरले. दोन घटनांमध्ये. एक घटना आहे पुण्यामध्ये MPSCची तयारी करणारी आणि MPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊन लवकरच सरकारी नोकरीमध्ये अधिकारी म्हणून रुजू होण्याची स्वप्न पाहणारी दर्शना पवार. मित्राबरोबर ट्रेकिंगला गेली, तिथेच घात झाला आणि दर्शना पवारचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवस होतात न होतात तोच काल पुण्यामध्ये आणखी एक घटना घडली आणि MPSCची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तिच्याच मित्रानं कोयत्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिचं सुदैव इतकंच की तिचे मित्र आयत्या वेळी धावून आले आणि तिचा जीव वाचला. या दोन घटना पुण्यामध्ये घडल्यात, पण हादरलाय अवघा महाराष्ट्र. या दोन घटना फक्त घटना नाही आहेत, तर त्या बदलत्या सामाजिक प्रक्रियांचं द्योतक बनल्यात. अनेक सामाजिक प्रश्न त्यामुळे निर्माण झालेत आणि म्हणूनच या विशेष चर्चेचं आयोजन आम्ही पुण्यामध्ये केलं आहे, ज्यामध्ये पुण्यामधले अनेक MPSC करणारे विद्यार्थी माझ्यासोबत सहभागी झालेत. भाजप युवती आघाडीच्या निवेदिता एकबोटे आणि काँग्रेस युवतीच्या वैष्णवी किराड आपल्यासोबत आहेत आणि याशिवाय पालक संघटनेचे सुद्धा अनेक पदाधिकारी, पालक संघटनेचे अनेक प्रतिनिधी आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. प्रश्न हा आहे की एखादी मुलगी पुण्यामध्ये येते अभ्यास करण्यासाठी, स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी. अशा वेळेस कुणाशी तरी भावना जुळल्या, कुणाशी तरी प्रेम जुळलं. त्या मुलीची चूक आहे. प्रेम जुळल्यानंतर कधीतरी वाटलं हे पुढे जात नाही आहे, म्हणून तिने नकार दिला. त्या मुलीला तो अधिकार नाही आहे आणि तिनं नकार दिला तर तो पचवणं हे एका सुसंस्कृत मनाच्या मुलाचं कर्तव्य नाही आहे. मग हे सगळं चुकतंय कुठे? मुलांना, मुलींना आपल्या घरामधनं योग्य शिक्षण, मूल्य देण्यात पालक कमी पडत आहेत, शिक्षक कमी पडत आहेत. समाज म्हणून आपण या मुलांवर ओझी लादतोय की सध्या असलेल्या माध्यमांच्या पगड्यामुळं या सगळ्या मुलांचं भावविश्व अवघं विस्कटून गेले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत. बऱ्याच मुली इथे बसलेल्या आहेत. सुरुवातीला मी त्यांना विचारते की पाठोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळं आज या मुली नेमका काय विचार करतायत. या दोनही घटना घडल्यानंतर मुलींवर बोट ठेवलं जातं की ती का गेली ट्रेकिंगला, किंवा ती का त्या मुलासोबत होती, तिनं आधीच का नाही सांगितलं. तुला वाटतंय की प्रेमात पडणं चूक आहे, मुलांसोबत बोलणं चूक आहे? ह्या सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत किंवा कोणताही मित्र असणं की कोणतीही चुकीची गोष्ट नाही आहे. आणि मेन म्हणजे ही तिची चूक नाही आहे. जर हे बोलून जर आपण मुलीवरच टाकत असू की तिची चूक आहे, ती का गेली इकडे किंवा ती का बाहेर पडली, जर ती बाहेर पडली नाही, जेव्हा आपण म्हणतो की एक मुलगी शिकली तर पुढच्या 7 पिढ्या शिकतात. ती जेव्हा शिकायसाठी बाहेर पडली, ती जेव्हा तिचं जी काही स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी बाहेर पडली, त्यावेळेला तिच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे तर तिला सुरक्षित वातावरण निर्माण करणं. तिच्या मित्रासोबत ट्रेकिंगला गेली, ती त्या विश्वासाने गेली की याच्यासोबत चालले तर परत नीट नक्की येईल. पण जर तो मुलगा, त्या मुलाची मानसिकताच ती नसेल, त्याची मानसिकतेमध्येच काही दोष असेल, तर मग ती कोणत्याही स्त्रीची किंवा ती कोणत्याही मुलीचा दोष नाही आहे, त्याच्या मानसिकतेचा दोष आहे. आणि त्याचप्रमाणे तो ज्या वातावरणात वाढला आहे किंवा त्याचं जे मन किंवा ज्याची जी मेंटॅलिटी डेव्हलप झालेली आहे त्या लोकांचा आणि त्याचा दोष आहे. तुला काय वाटतं, काय चुकलं या सगळ्यामध्ये? यात म्हणजे मुलीची पण चूक नाही आहे, पण म्हणजे सुरक्षितता हे आवश्यक वाटते आताच्या जगात. नाही मिळत आहे पुरेशी सुरक्षितता, असुरक्षित वाटतं. हो, अशा घटना घडल्यावर असुरक्षितता वाटते, म्हणजे कुठेतरी असुरक्षित आहोत असं वाटतं. पालकांचं काय म्हणणं आहे? मॅम, या सर्वांचा इम्पॅक्ट जो आहे तो समाजावर खूप वेगळा पडतो आणि ऑलरेडी मुलींचं लिटरेसीचं प्रमाण खूप कमी आहे. आणि जे आमच्यासारखे बाहेर ठिकाणाहून या ठिकाणी येतात शिक्षणाकरिता, तर एक प्रकारे पालकांची मेंटॅलिटी खराब होते की मुलींना लांब पाठवायचं की नाही किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायचं की नाही, याबाबतीत खूप वेगळी कंडिशन निर्माण झाली आहे असं मला. बरोबर आहे. बऱ्याच मुली आहेत ज्या ग्रामीण भागातनं पुण्यामध्ये शिकण्यासाठी येत आहेत आणि ग्रामीण भागातनं पुण्यापर्यंतचाच प्रवास या मुलींचा आजही महाराष्ट्रामध्ये वाटतो तितका सोपा नाही आहे. आणि असं असताना जर या घटना घडत असतील तर त्या घटना मोठ्या प्रमाणावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मुलं आहेत बरीच इथे. तुम्ही बघता जेव्हा या घटना, तुम्हाला काय पहिला विचार मनात आला? पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि भरपूर मुलं पुण्यामध्ये शिक्षणासाठी येत आहेत. आणि मागच्या 8 दिवसात या 2 घटना पाहिल्यानंतर मुलींसाठी एक असुरक्षित वातावरण निर्माण झालं आहे. म्हणजे घरून पण आम्हाला फोन येत आहेत की काय कसं. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्याकडे जर आपण पाहिलं तर जे एक पुरुष सत्ताक पद्धती भारतामध्ये पिढ्यानपिढ्या आहे, तर तो जो पुरुषी अहंकार आहे की ती मला नाही, मेरी नाही तो किसी की नाही, मेरी नाही तो किसी की नाही, ती मला नाही कशी म्हणू शकते. आणि हा जो पुरुषी अहंकार आहे तो कुठंतरी या सगळ्या प्रक्रियेला कारणीभूत ठरतोय का? हजारो वर्षाची पुरुषी सत्ताक पद्धती
आणि ती मानसिकता अजून आपल्यामध्ये आहे का याचा विचार करण्याची वेळ आता आपल्यावरती आली. आणि खास करून पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर असलेल्या ठिकाणी हे मागच्या 2 घटनातून तर स्पष्ट. बरोबर आहे. इतकं शिक्षण घेतोय, MPSC सारख्या परीक्षेची तयारी करतोय, समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची स्वप्न पाहतोय आणि जर स्वतःला मिळालेला एक नकार पचवता येत नसेल तर मग आपण त्या समाजाचं प्रतिनिधित्व करायला लायक आहोत का, हा एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. उपयोग काहीच होत नाही मग या अभ्यासाचा जर तुम्ही माणूसच बनू शकत नसणार तर. येस, MPSC काय शिकवते आपल्याला, अभ्यास तर आहेच, ते तर आपलं आउटपुट देणारच, पण त्याच्यावर मूल्य, तुमची तत्व, तुमची मैत्री कशी निभावता. आणि आता तुम्ही जर म्हणलात ना मैत्रिणीशी बोलणं वगैरे होतं का, तर मुलींना आता खरंच म्हणजे त्यांचे पॅरेंट्स पण असं विचार करतात की पुण्याला शिफ्ट करावं का नाही, किंवा आमच्या म्हणजे आम्हाला बघून जे कोणी पुण्यात येऊ इच्छितात MPSCसाठी त्यांना सुद्धा आता वाटते की नको, पुणे जाणं योग्य नाही आपल्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या पालकांना तर दुप्पट तिप्पट भीते, कारण सध्याचं असुरक्षित वातावरण. आणि मला तर वाटतं की जर तुम्ही जर अशा प्रवृत्ती मनात विचार ठेवून जर तुम्ही MPSC करत असाल ना तर तुम्ही MPSC करूच नाही असं वाटतं मला तरी. तुझ्या बहिणीला, तुझ्या मैत्रिणीला पुण्यामध्ये यावं तिने आता असं वाटतं? आता मी 6-7 वर्ष पुण्यात आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की 70% तर त्यांनी यावं, कारण अशा गोष्टीमुळे तुम्ही स्वतःला डांबून ठेवा असं फक्त 70%? हां, पण मग तेच 30% कुठेतरी सरकार सगळ्या गोष्टी त्यांनी पण स्ट्रॉंग वातावरण तयार करायला पाहिजे ना, एक ॲटमॉस्फिअर मुलींसाठी नाही आणि एकंदरीत सगळ्याच आपल्या गोष्टींचं. समाजाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक जण इथे आहेत आणि याच्यातनं खूप प्रश्न निर्माण झालेत. एक तर पुणे शहर, या शहराच्या सुरक्षिततेबाबत एक प्रश्न निर्माण झालाय, पण त्याच्या अगोदरच का वागतात अशी मुलं? इतकं टोकाचं पाऊल उचलेपर्यंत त्यांची मानसिकता नेमकी काय असते? चुकतंय कुठे, चुकतंय कुणाचं? मी डॉक्टर निकेत कासार. बेसिकली खूप सारी UPSC, MPSC कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारी मुलं आम्ही डे टू डे OPDमध्ये बघत असतो. ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ॲग्रेशन. तर हा ॲग्रेशन हा भाग कुठून येतो, बऱ्याचदा प्रश्न पडतो. खरं सांगायचं झालं तर लहानपणापासून आपण ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे चाइल्डहूडमधलं अपब्रिंगिंग, त्यावेळेला नकार पचवण्याची क्षमता एखाद्यामध्ये निर्माण झाली नसेल अशी मुलं खूप सेन्सिटिव्ह राहतात. त्यांना कुणी मला नाही म्हणणं हे ॲब्सोल्युटली पटत नाही. बऱ्याच वेळेला घरातलं वातावरण, कौटुंबिक वातावरण, घरामध्ये राग व्यक्त करण्याची पद्धत कशी आहे आईवडिलांमध्ये, घरामध्ये जर का खूप फाईट्स होत असतील, फिजिकल ॲब्यूज होत असेल, व्हर्बल ॲब्यूज होत असेल आणि त्याच इन्व्हायरमेंटमध्ये जर का ते मूल वाढलं तर राग व्यक्त करणं हा त्याच्या दृष्टिकोनातून नॉर्मल भाग होऊन जातो. तो किती टोकाचा असायला पाहिजे याचं त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. म्हणजे राग व्यक्त करणं ही नॉर्मल भावना व्यक्त करण्याची पद्धत आहे. आता राग हा व्यक्त करताना तो किती प्रमाणात केला पाहिजे हे त्या व्यक्तीचं जजमेंट नसतं बऱ्याचदा. का नसतं? अशा या नातेसंबंधामध्ये जेव्हा आपण बघतो, 2 मुलामुलींमधले नातेसंबंध असतात किंवा बरेच जण आम्ही आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी मुलं बघतो, स्टुडंट्स बघतो, तर ह्याच्यामध्ये एवढा पॉझिटिव्हनेस असतो की मला ह्या माझ्या पार्टनरनं थोडं देखील दुर्लक्ष केलं, थोडं देखील रिजेक्ट केलं तर ही भावना त्यांना पचवताच येत नाही. म्हणजे नकार पचवता येत नाही हा लहानपणापासून शिकलेला भाग आहे. आणि माझ्या पार्टनरनं मला काही काळासाठी रिजेक्ट केलं, नकार दिला आणि तिथं सेल्फ इमेज, सेल्फ इस्टीम त्या व्यक्तीचा बिघडतो आणि त्यातून असे पराकुटीचे विचार येऊ शकतात. ह्याच्यामध्ये साधारणतः दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत अगदी टोकाचे विचार येऊ शकतात. संघटनेच्या प्रतिनिधी येत आहेत. एक गोष्ट ही दिसते की आता सरांनी मुद्दा मांडला की त्या मुलांचं अपब्रिंगिंग करतानाच, त्यांना वाढवतानाच समाजामध्ये त्यांना जायचं आहे, राहायचं आहे, सामाजिक प्राणी म्हणून वावरायचं आहे, याचं अपब्रिंगिंग असलं पाहिजे. अशी घटना घडली की घडतं उलटंच, मुलींवर रिस्ट्रिक्शन्स आणले जातात, मुलींवर बंधनं आणली जातात आणि मग खरा जो मूळ मुद्दा आहे तो कायम बाजूला राहतो. मी या गोष्टीशी अगदी सहमत आहे. कारण जेव्हा आपण अपब्रिंगिंग करतो तेव्हा आपण नेमकं काय बघतो, म्हणजे बऱ्याच वेळा जर बघतो तर मुलांना आणि मुलींना घरांमध्ये अजूनही वेगळी वागणूक दिल्या जाते. बरं, मुलांना म्हणजे पालकांच्याच, म्हणजे मला इथे जाहीरपणे आपल्या सगळ्यांसमोर मान्य करायला आवडेल की पालकांचं कुठेतरी चुकतंय. कारण आपण जेव्हा मुलांशी बोलतो, कम्युनिकेशन गॅप खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज जर तुमच्या मुलांचं काय चाललेलं आहे हे तुमच्याकडे ॲक्सेप्टन्सच राहिलेलं नाही आहे किंवा
मुलांचे ना पालक आजकाल मालक व्हायला बघतात. तुम्ही मालक नका बनू, मित्र बना, पालक बना, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे चांगल्या वाईट गोष्टी त्यांना शिकवा, समजून घ्या. आणि जरी तुमच्या मुलांचं काही चुकलं असेल तर तुमचं मूल नेमकं चुकलंय हे सांगण्याची जी पद्धत असते, हे पालकांकडनं खूप मोठ्या प्रमाणात चुका होत आहेत. एवढं ॲग्रेशन आहे तर जर आपलं मूल काय पुढे करू शकतं हे जर पालक आपल्या मुलांना ओळखू शकत नसेल, की हे ओव्हरबर्डन आहे. त्यानं जे यश मिळवावं त्याच्या कल्पना ज्या आम्हीच करून ठेवलेल्या आहेत, सरकारी नोकरी म्हणजेच यश, लाखो रुपयांची नोकरी म्हणजेच यश, या ज्या कल्पना आपण बनवून ठेवलेल्या आहेत त्याचंही ओझं आहे. ओझं आहे. आणि आत्ता जो आपला कौटुंबिक पद्धती आहे तोही एक अशा गोष्टींसाठी कारणीभूत ठरत आहे. कारण जेव्हा आजोबा आपल्या नातवांना जे संस्कार द्यायचे त्याच्यातून हे समाज परिवर्तन, समाज घडायचं. आणि आज जीवघेणी स्पर्धा असल्यामुळे पालकांनाही मुलांकडे तेवढा वेळ देण्यासाठी नाही आहे. कारण त्यांचे कुठेतरी प्रोफेशनमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि प्लस मूल वाढवायचं. एकत्र कुटुंब पद्धती बंद झाली त्याचा हा एक मोठा परिणाम आहे. या सगळ्या मुली ज्या आपल्याशी मगाशी बोलत होत्या त्यांच्या सगळ्यांच्या नजरेमध्ये एक भीती होती, बोलण्यामध्ये भीती होती. मुलांशी बोललो, त्यांचंही म्हणणं आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुलांना असं वाटतं की आम्ही मुलींना आता पुण्यामध्ये आणावं की नाही आमच्या घरातल्या, याच्याबद्दल विचार करू. पुण्यातले बरेचसे नागरिक आता आपल्यासोबत आहेत जे काल या संपूर्ण घटना जेव्हा घडली त्यावेळेस उपस्थित होते. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं ना ही गोष्ट आपल्या पुन्हा होऊन नाही द्यायची, आम्ही ही घडून पण देणार नाही, एवढी ताकद आमच्या मंडळाच्या पोरां. पण मग का घडलं हे पुण्यामध्ये? आता का घडलं ते त्याला माहिती. आम्ही फक्त आमचं एका मुलीवर हल्ला होतोय, आम्ही वाचवायचा प्रयत्न केला. हे पण तुम्हाला सांगतो मॅडम, मुलामुलांचं झालं असतं आम्ही मध्ये पण नसतो पडलो. काय असेल ते तुमचं घरो का बरं नसतो पडलो. काय आता मुलांचं काय माहित नाही ना आम्हाला. आता मुलीला मारतोय आम्हाला बघवलं नाही. मुलाला मारलं तर मारणं नाही का आणि मुलीला मारलं तर मारणं? काय असेल तर व्यवहार आम्हाला माहित नाही, म्हणून ते मुलीला मारले आम्हाला बघवलं नाही. ते काय असेल तुम्ही चार भिंतीत तुम्ही तुमचं काही करा, पण आम्ही समाजाला दे नाही. तुम्ही समाजासमोर केलं तर आम्ही त्याला मध्ये पण चार भिंतीत तिला मारलं तरी चालेल नाही. पण आम्हाला माहिती नसणार ना ती गोष्ट, म्हणजे माहीतच नाही असं होणार ना. पण आम्ही बघतोय की हे घडतंय, मग आम्ही त्या मध्ये पडणार का? आम्ही मध्ये पडलो, ते दोघं होते त्यांनी मदत केली, मी चौकीत येऊन गेलो, मी त्या चौघांना कोंडून घेतलं. सगळी MPSCची पोरं म्हणत यांना हे करा ते करा, आम्हाला पोलिसांनी मदत करा. शेवटी मला एक फॅमिली फंक्शन मी तिकडे शेवटी निघून गेलो. पण मला खूप वाईट वाटलं कालच्या गोष्टीचं. हा माझा भाऊ निलेश जाऊ, आम्ही सगळ्यात पहिलं आम्ही दोघंच होतो पुढं, ते झालं आणि फ्रंटला होतो, बाकी काय नाही. तुम्ही केलं ते काम नक्की चांगलं केलं, एक जीव वाचला त्याच्यामुळं. आणि सगळ्यात मोठं की या शहरावर एक मोठा डाग लागू शकला असता, तो डागही वाचलाय. आज बाहेरून एवढी मुलं येतात, गेल्या अनेक वर्ष येतात. आज पुण्यामध्ये काही ती नव्याने येत नाही आहेत ही सगळी मुलं मुली, आणि प्रेमात पडणं हेही काही त्यांचं नवीन नाही आहे. हे बदल आत्ता का दिसायला लागले? हे बदल म्हणजे मॅडम आजकालच्या सोशल ह्याच्यामुळं हे बदल घडायला, वेब सिरीज येते बघणं, ह्यामुळे हे सगळे बदल घडायला लागलेले. मग ह्याला सगळ्याला मोबाईलच कारणीभूत आहे मॅडम. याच्यामध्ये सर असं झालंय की पोलिसांची गस्त वगैरे हे सगळं ठीक आहे, हे सुरू असतं. ती मुलगी काल म्हणताना म्हणाली की त्यानं मला आधीही त्रास दिला होता. बऱ्याच वेळेला असं होतं की छोटी जेव्हा घटना घडलेली असते त्यावेळेस जर आपण पोलिसांची मदत मागितली किंवा इतर कुणाची मदत मागितली तर पुढची घटना टाळता येऊ शकते. पण पोलीस स्टेशनपर्यंत ही घटना घेऊन जाण्याचं धैर्य पोलीस प्रशासन म्हणून, कायदा व्यवस्था म्हणून, राज्य सरकार म्हणून आपण देऊ शकलोय नाही. एक थोडासा हा जरा तुम्ही थोडंसं वेगळं म्हणताय, मी जरा थोडं वेगळं म्हणेन की कालच्याच घटनेबद्दल आपण बोललो तर तिला माहिती होतं, तिच्या आईलाही माहिती की हा मुलगा त्रास देतोय. तिने एक प्रयत्न पण केलेला आहे, दिसून येत नाही की कुठल्या तरी पोलीस चौकीवर गेली, पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांना भेटली, काहीतरी तक्रार अर्ज दिला किंवा कानावर घातलंय, असं काही घडताना दिसत नाही आहे. तर असं होऊ नये. मी तेच म्हणते, हा विश्वास का आपली व्यवस्था देत नाही की तू ये आमच्याकडे, आम्ही हे सॉर्ट आउट करतो म्हणून, किंवा आम्ही याच्यात लक्ष घालतो? नाही, असंही नाही आहे की विश्वासाचा प्रश्न नाही. बऱ्याचदा असं होतं की पोलिसांपर्यंत का जा, पोलिसांपर्यंत गेलं की परत त्या मुलगा आणखीन जास्त बिथरेल का, असं होईल का, असं त्यांना आजूबाजूचे लोकही सांगत असतात. कशाला पोलीस स्टेशनला जात आहे, आपण त्याच्या पालकांना सांगू, त्याच्या मित्रांना सांगू, यांना सांगू. पण असं होता कामा नये. ते पोलिसांकडेच गेलं पाहिजे. पोलिसांपर्यंत गेलं तर पोलीस काहीतरी कारवाई करतील. तो मुलगा रेकॉर्डवर येतो, त्याच्याकडनं काहीतरी अगदीच नाही काही, समजा अगदी काही केस नाही केली तर त्याच्या पालकांना बोलवलं जातं, त्याचे 4 जे नातेवाईक त्यांना बोलवलं जातं, समाजातले जे प्रतिष्ठित माणसं आहेत, मग कुठले असतील, मंडळाचे कार्यकर्ते असतील, कुठले दुसरे NGOचे लोक असतील, तेच बोलवून 4 लोक घेऊन त्याचा एक जबाब लिहिला जातो, त्याचं एक अंडरटेकिंग घेतलं जातं. याने थोडंसं त्याला एक ज्याला म्हणता येईल की थोडंसं त्याच्यामुळे त्याचा जरा तो एक बॅकफुटवर येऊ शकतो. तुम्हाला असं वाटतंय मुलींना विश्वास, आता तुम्ही काँग्रेसचं काम करता, सगळीकडे फिरता, बऱ्याच मुलींना भेटता, काय वाटतं विश्वास मिळतोय मुलींना की जरा काही झालं तर मी मदत मागू शकते?
नाही, अजिबात विश्वास भेटत नाही आहे. कारण की मला असं वाटतं याचं मूळ कारण कुठंतरी शासन आहे की ते असमर्थ आहे की मुलींच्या काउन्सिलिंगबद्दल की मुली सुरक्षा हा प्रश्नावरती बोलायला असमर्थ राहत आहे. शासनाला ॲडव्हर्टाइजमेंट करण्यात वेळ आहे, 2-3 दिवसात न्यूजपेपरमध्ये आपल्या प्रमोशनची जाहिराती करण्यात वेळ आहे, पण पालकमंत्रीला किंवा गृहराज्यमंत्रीला या विषयावरती बोलायला वेळ नाही आहे. तुम्ही जेव्हा पुण्यात आता फिराल तर तुम्ही बघाल की जागी गृहमंत्रींचे बोर्ड लागले आहे की पुण्याचे शिल्पकार म्हणून बोर्ड लागले आहेत. पण आता तुम्ही बघताय मागच्या कितीतरी महिन्यात पुण्यामध्ये अशी गुन्हेगारी फार वेगाने वाढत आहे. तर असं आता म्हणणं चुकीचं नाही राहणार आहे की ते काही गुन्हेगारीचे पण शिल्पकार आहेत का. कुठंतरी आपण बघितलं की मागच्या वेळेस जेव्हा पालकमंत्रींनी आपल्या आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवरती वक्तव्य केलं होतं, दुर्दैव होतं की त्यांच्यावरती शाई फेकण्यात आली होती. पण त्यानंतर जिथं 10 पोलिसांची सुरक्षा दिली जात होती ते वाढवून 100 केलेली आहे. तर पोलीस जेव्हा या कामात बंदोबस्तामध्ये लागतील तर मुलींच्या सुरक्षतेबद्दल दखल कोण घेणार. मग पोलिसांना तुम्ही एकतर त्या कामात लावा किंवा एकतर तुम्ही त्यांना बळ द्या. आता तुम्ही बघाल की 2011ची जनगणना तुम्ही जेव्हा बघितली त्यानुसार आता पोलिसांची भरती सुरू आहे, पण 2021ची जनगणना झाली नाही. तर पोलिसांचं बल कुठंतरी संख्या पोलिसांची कमी पडते आणि म्हणून पोलीस बंदोबस्त पुरेसा नाही. आर यू अग्री? नाही, खरंच नाही. हा राजकीय विषय नाही मुळात मॅडम. मला असं वाटतं की हा विषय इतका सेन्सिटिव्ह आणि एका वैयक्तिक नातेसंबंधांच्या निगडीत आहे. त्या दोघांनी पण त्याच्यामधनं आपण प्रशासन आणि व्यवस्था बाजूला नाही काढू शकत. नक्कीच नाही काढू शकत, 100%. मी म्हणतेच आहे की प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मगाशी तुम्ही जसं भामरे सरांना प्रश्न विचारलात की प्रश्नचिन्ह व्यवस्थेवर निर्माण झालंय का, तर नक्कीच झालंय, 100% झालंय. आणि आपण कुठेतरी कमी पडलो हेही मी मान्य करते. मात्र हा विषय राजकीय नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. प्रशासन म्हणून किंवा पोलीस व्यवस्था म्हणून आपलं काहीतरी गॅप आहे, एवढं मी अगदी कशी भरायची तेच हाच जो विषय आहे. याच्यामध्ये आता समोर बसलेली लोक जिथे उपस्थित होते त्यांचं पण हेच म्हणणं की कोलॅबोरेटिव्ह एफर्ट हा असावा की समाज म्हणून आपण जेव्हा एकत्र बसतो तेव्हा मी एक प्राध्यापिका सुद्धा आहे, मी MBAच्या विद्यार्थ्यांना शिकवते, त्यांचं भावविश्व मी समजू शकते. त्यांनी सांगितलं की समाज माध्यमांचा खूप मोठ्या लेवलला परिणाम आहे. तर प्राध्यापिका म्हणून समजा एखाद्या मुलाला कमी मार्क पडले तर मी हे नाही ना म्हणू शकत चूक त्याचीच आहे. प्राध्यापिका म्हणून पण आता जे घडलंय त्याच्यामध्ये तुम्हाला एक शिक्षक म्हणून, एक राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती म्हणून काय 2-3 गोष्टी अशा वाटतात की ज्या प्रशासन म्हणून, सरकार म्हणून, व्यवस्था म्हणून लगेच केल्या गेल्या पाहिजे? मला असं वाटतं एक सेल उत्पन्न करावा जो ऑलरेडी आपण म्हणतो की आहेत, एक पोलीस मामा किंवा पोलीस मित्र अशा प्रकारच्या काही त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांना ॲक्टिव्ह करण्याची गरज आहे. जास्तीत जास्त मला वाटतं शाळा, कॉलेजेस आपल्यासारखे एक पॅरलल एज्युकेशन सिस्टीम ही जी आहे MPSCच्या विद्यार्थ्यांची किंवा कोचिंग क्लासेसची, मला वाटतं ह्यांना सुद्धा अप्रोच होणं फार गरजेचं आहे. आणि इथे या प्रकारचे सेल ॲक्टिव्ह आहेत, तुम्ही आम्हाला अप्रोच व्हा, आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मनमोकळेपणाने बोला. तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये तुम्हाला जर हिंट मिळतीये समोरच्या मुलाकडनं की 2 दिवस तो पाठलाग करतोय, तर त्या मुलीने मोकळं होणं हे पण एक तो विश्वास कुठेतरी कमी पडला मला नक्की वाटतंय. आणि तो विश्वास तिला वाटावा यासाठी आपण नक्की एक पाऊल पुढे आलं पाहिजे. समाज म्हणून, व्यवस्था म्हणून, राजकीय क्षेत्र म्हणून माझी सुद्धा ही नक्कीच जबाबदारी आहे. मुलींना विचारूया, सपोज तुला एखाद्या मुलानं त्रास दिला, तुम्हाला माहित नाही तू बाहेरून आली आहेस की पुण्याची आहेस, पण तू जर बाहेरून आली असशील, तुला एखादा मुलगा त्रास देत असेल, तू स्वतः कॉन्फिडंट आहेस की मी एकटी पोलीस स्टेशनला जाईन, तक्रार करेन? हो, ऑब्विसली आहे. कारण जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला चुकीचं वागताना दिसतो आपण गेलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आणि जेव्हा त्यांना समजतं की आपण काही नाही करू शकत, आपण अटॅक जेव्हा करतो की कमकुवत असेल तेव्हा, तर त्यांना दाखवून नाही द्यायचं की आपण कमकुवत आहे, आपण स्ट्रॉंग आहोत. आणि ही विचारसरणी आपण दूर केली पाहिजे. आणि मुलगा आणि मुलगी समान आहेत. आत्तापर्यंत कधी पोलीस स्टेशनला गेली आहे? तशी वेळच नाही आली माझ्याकडं. हां, मी फेस करू शकते, बोलू शकते. मी काय वाटतं, पोलिसांपर्यंत पोहोचणं सहज शक्य आहे? हो, सहज शक्य नाही. जर आपण स्वतः म्हणजे कोणाची गरज नाही पोलिसांपुढे जाण्याची, आपण स्वतः पण जाऊ शकतो. एवढा काही मोठा इश्यू नाही तो, कारण की पोलीस पण आपल्यासाठीच आहेत, आपण ते आपल्यासाठीच आहेत काम. विश्वास वाटतो व्यवस्थेबद्दल? विश्वास आहे, पोलीस व्यवस्थेबद्दल विश्वास आहे. पण मॅडम MPSCच्या इंटरव्ह्यू मधला हा प्रश्न नाही आहे. नाही, मी एक्सप्लेन करतो मॅडम. घटना घडल्यानंतर त्याच्यावर आपण डिबेट करतो, संवाद करतो. त्याच्या आधी घटना घडायच्या आधी आपण पालक आणि एक मुलगी म्हणून त्यांच्यात परस्पर संवाद होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर गुड टच, बॅड टच ही नंतरची गोष्ट आहे. त्याच्या आधी आपण सेफ टच आणि अनसेफ टच काय हे शिकवलं पाहिजे. लैंगिक शोषणावर होणारे उपाय ही नंतरची गोष्ट आहे. त्याच्या आधी लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत ज्यावर हा एक उपाय आहे.
ही एक शांत बसली आहे मगापासून. काय विचार करतेस? नाही, काय वाटतं तुला असं मगापासून इतकी चर्चा ऐकल्यानंतर? नक्कीच घरच्यांनी विश्वासाने इथं ठेवलंय. पुणे हे सुरक्षित शहर आहे या विचारानेच इथं इथपर्यंत पाठवले शिक्षणासाठी. अशा काही घटना ऐकल्या तर घरचे पण घाबरताय. कालचीच घटना ऐकूनच हो. हा मुद्दा मघापासून आपण मला वाटतं बऱ्याच जणांच्याकडून ऐकला की आता घरचे लोक खूप घाबरतायत आणि घरचे लोक विचार करतायत मुलींच्या बाबतीत, त्यांना इथे ठेवायचं की नाही किंवा पुढच्या मुलींना पाठवायचं की नाही. चॅलेंज आहे पोलीस प्रशासनासाठी आहे. चॅलेंज असं नाही, रोजचंच काम आहे पोलिसांचं हे की असं पण काही अविश्वास निर्माण होणं शहरातल्या सुरक्षेबाबत थोडंसं आता पोकळी निर्माण झाली थोडीशी, नाही म्हणता येणार नाही असं की झालंय तसं, पण तसं काही होणार नाही. पोलिसांना अशी या प्रकारचे यापूर्वी अनेक चॅलेंजेस येऊन गेले असतात. अनेक काही गँगस्टरमध्ये मारामाऱ्या होतात, भांडणं होतात. पोलिसांनी यापूर्वी ते बघितलं होतं की, परंतु ही गोष्ट जरा वेगळी. पूर्वी गँगस्टरला मारत होते तर सामान्य माणसाला त्याचं काही एवढं विशेष त्याला काही धक्का पोहोचत नव्हता. परत एक मुलगी ज्याला म्हणता येईल की बाहेरनं आलेली मुलगी, तिला हल्ला होतोय तर नक्कीच पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवणं. आता पोलिसिंगचा अर्थ असा आहे की नुसतं पोलिसिंग नाही आहे रूममध्ये बसलेलं. पोलीस हा रस्त्यावर आला पाहिजे, पोलीस रस्त्यावर फिरला पाहिजे, पेट्रोलिंग केली पाहिजे. विजिबिलिटी पोलिसांची कमी झाली. एक्झॅक्टली, पोलिसांचं दिसणं हे कमी झालं आहे. ॲक्च्युअल पोलिसांना इतरच कामं जास्त सांगितली जातात आता. त्यामुळे पोलिसांना पोलिसिंग करू द्यायला पाहिजे. पोलिसांचं काम आहे कुठला गुन्हा घडू न देणे, घडलेला गुन्हा पोलिसांचं लोकांचं जीवित मालमत्ता याचं रक्षण करणं हे सगळं पोलिसांचं काम आहे. मग त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे. पोलीस काही बाबू नाही आहेत, क्लार्क नाही आहेत. त्यांनी फिरलं पाहिजे, दंडा घेऊन फिरला पाहिजे. गणवेशातनं फिरतील पोलीस, फिरत होते. थोडंसं वरिष्ठांनी त्यांच्या मागे राहिलं पाहिजे. आता 15 दिवसापूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी इथे पुण्यामध्ये बिबवेवाडी परिसरात 2 पोलिसांनी 2 आरोपींना चांगल्या प्रकारे पकडून त्यांची मिरवणूक काढली. पण ती कधी काढतात? तर कोणीतरी पाठीमागे त्यांच्या उभे राहतं. तर पोलिसांनी आपापल्या परीने बऱ्याचदा कायद्याच्या चौकटीत राहून जर गुंडांचा आणि गुन्हेगारांचा जर यथोचित कार्यक्रम केला तर मला वाटतं हे घडायला जरा आळा बसेल. एक प्रश्न पुणेकरांसाठी त्या मुलांना उपस्थित केला आणि जो मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना विचारला पाहिजे की पुण्यामध्ये ही मुलं बाहेरून येतात, यांच्यामुळं एक वेगळी इकॉनॉमी पुण्यामध्ये तयार झालेली आहे, वेगळी अर्थव्यवस्था तयार झालेली आहे. ही मुलं राहतात, खातात, पितात, अभ्यासिका, सगळ्या पुस्तकं, सगळ्याची एक इकॉनॉमी. पण पुण्याकडून त्यांना ओलावा, प्रेम, सहकार्य, मदत हे जितक्या प्रमाणात असायला हवं, एस्पेशली जेव्हा ती 20-22 वर्षांची मुलं या अनोळखी शहरामध्ये ग्रामीण भागातनं येतात तेव्हा ते मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे किंवा अशी त्यांची खंत आहे तक्रार म्हणण्यापेक्षा. मॅडम हे खोटं आहे. कारण का पुण्यात गणपती असतो, दहीहंडी असतो, त्यावेळेस आता आमच्या भागात 25 हॉस्टेल आहेत. 25 हॉस्टेलमध्ये आज पण तुम्ही त्या भागात जाऊन बघा जिथं घटना घडलेली आहे, सगळी मुलं आमच्यात मिक्सअप असतात. आता सदाशिव पेठ सोडून शुक्रवार पेठेत गेली तर थोडा माहोल वेगळाच असतो ना. खरं सांगायचं, आज ओव्हरऑल चर्चा ऐकल्यानंतर आम्हाला स्वतःला पुण्यात येऊन 8-9 वर्ष झालेली आहे. आम्ही आता पुण्यात राहतो. मुळात 2 गोष्टी याच्यात, पुणेकर प्रेमही देतात आणि रागही करतात. जर तुम्ही चांगलं वागलात तर प्रेमाने जवळही घेतात आणि चुकलं तर कानही पकडतात. कारण आम्ही स्वतः अनुभवलं, आम्ही जिथे PGला राहतो, हॉस्टेलला राहतो तिथे. पण आता ह्याच्यात तुमचे आई वडील तुम्हाला काय शिकवतात? मुळातच जेंडर बायस बोलताना तुमचे आई वडील तुम्हाला लहानपणापासून काय शिकवतात? आज आमचे आई वडील, आता हे सगळे माझे मित्र परिवार आहेत, आम्ही रात्री 11-12 वाजेपर्यंत कुठेही असलो तरी आमच्या आई वडिलांना माहीत असते की त्यांची मुलगी कुणासोबत आहे. तो विश्वास मला माझ्या आई वडिलांनी दिलाय, म्हणून मी मुलं असतील, पुरुष असतील, सगळ्यांबरोबर खेळ वातावरणात फिरू शकते, माझी कामं करू शकते. तो विश्वास पालकांनी मुलांना देण्याची गरज आहे आणि मुलांनी पालकांना तो विश्वास आपल्या प्रतीचा असलेला की आपले आई वडील काळजी करतायत आणि त्या काळजीचं कारण कुठेतरी त्यांची काहीतरी एक भावना असते की आपली मुलगी जर 400-500 किलोमीटर लांब राहत असेल तर ती सिक्युरिटी आपणही घरच्यांना सांगितलं पाहिजे. मी अशा व्यक्तीबरोबर आहे, अशा कामानिमित्त आहे किंवा फिरायला चालली आहे, आज सुट्टी आहे, पिक्चर बघायला चाललेली आहे. ह्या त्या वेळच्या भूमिका आहे. त्यामुळे कुणालाही दोष देण्यात, कारण प्रेम करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. त्याच्यावर कोणी बोलणं किंवा त्याच्यावर काही भाष्य करणं तुम्हाला आम्हाला कोणी दिलं नाहीये ते हे की तिने प्रेम करावे की तिने आपल्याला विचारून करावं का प्रेम. ह्या निरागस गोष्टी आहे आणि ह्या निरागस भावनेतून होणाऱ्या गोष्टी आहे. त्यासाठी मुलीला आणि मुलाला जबाबदार धरणं आहे. पण घरातून शिकवण मिळणं गरजेचं आहे की तुम्ही ज्या गोष्टीत चाललेल्या आहेत किंवा तुम्हाला जो फ्रीडम दिलेला आहे त्या फ्रीडमचा गैरवापर करण्यापेक्षा एक त्यातून चांगलं काहीतरी शिका. माझा तुम्हाला याच्यातला प्रश्न इतकाच आहे की आपण सगळी जबाबदारी मुलींवर टाकतो 1 आणि सगळ्याला जबाबदार मुलींना धरतो 2. नाही.
माझ्या घरच्यांचे तुम्ही माझ्या अपरोक्ष जरी विचारलं तर माझे आईवडील मुलीला जबाबदार धरणार नाही किंवा समोरच्याला धरणार. चुका ज्याच्या ज्याने स्वीकारल्या पाहिजेत. समाजाने याला दुसणं लावणं त्याला दुसणं लावणं हा समाज नाही आणि हा आपला समाज नाही. महाराष्ट्र संस्कृती सुद्धा नाही की काही झालं की पालकांना, काही झालं की मुलींना दुसणं लावणं. ज्याची त्याची कृत्याची जबाबदारी ज्याची त्यांनी स्वीकारली पाहिजे. पटतंय? शर्मिलाने जे सांगितलं की प्रेम करणं हा स्वतःचा अधिकार आहे आणि आपण त्याला दूषणं देण्यात काहीच पॉईंट नाही. फक्त प्रश्न असा राहिला की त्या प्रेमाचं लग्नात रूपांतर होतंय का, आणि नसल होत तर मग आपण कोणत्या टोकावरती थांबायचं. आणि ते थांबत असताना नाही ती माझीच झाली पाहिजे किंवा मी तुझ्याच सोबत लग्न करणार आहे, आपल्याला लग्नच करायचं आहे, इथे कुठेतरी मग हा सगळा तंटा होतो. म्हणजे अगदी आपण दर्शनाच्या बाबतीत जरी पाहिलं तरी तिथे पण लग्नाचाच इश्यू होता की लग्न झालं पाहिजे. पण याच्यात पुणे आणि MPSC बघताना एक गोष्ट खूप महत्त्वाची समोर येते आणि ती गोष्ट ही आहे की MPSCचं अवडंबर इतकं मोठं झालेलं आहे की ते मिळालं तर आयुष्य सजलं, ते नाही मिळालं तर आयुष्य संपलं आणि त्याचं ग्लोरिफिकेशन झालं आहे, अवडंबर झालं आहे. आणि त्याचं एक प्रचंड मोठं दडपण त्या मुलामुलींवर सगळ्यांवर असतं जे जाणवतं. आणि मग मुलींसाठी वय निघून गेलं की लग्नाची वेळ हातातनं निघून चालले, मुलांसाठी वय निघून गेलं तर मग नोकरी कधी मिळणार, इथे वेळ घालवला तर मग एक्सपिरियन्स काही नाही आहे. या सगळ्याचं एक प्रचंड दडपण तुम्हा सगळ्यांवर आहे. हो नक्कीच. पण ह्याचं दडपण आता शेवटी नाही झालं तर काहीतरी प्लॅन बी असणं पण गरजेचं आहे. प्रत्येक त्याचं दडपण राहतंच, कारण सगळं सोडून आपण ग्रॅज्युएशन इकडंच करतो, त्याच्यानंतर पूर्ण आयुष्याचे 4 ते 5 वर्ष देतो, तर नंतर फ्युचरचं काय असा नक्कीच प्रश्न उपस्थित. मुळात मला एक गोष्ट इकडे तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे की कालची जी घटना ती निंदनीय होतीच, पण त्यामध्ये जे काही हल्ला करणारा जो मुलगा किंवा मुलगी हे MPSC करणारे मुळात नव्हते. ते ह्या पुण्यामधले कोथरूड आणि तालुका मुळशीमधले होते. कुठेतरी मला असं वाटतं की आम्ही MPSC करणारी मुलं आहोत आणि आम्हाला कायदा खूप चांगला कळतो, कारण आम्हाला तो शिकवला जातो. त्यामुळे मला नाही वाटत की आम्ही हातामध्ये कोयता घेऊन एका मुलीवर हल्ला करू शकतो. एवढ्या टोकाची भूमिका आमच्यापैकी कोणताच. दर्शनाचा ती पोस्ट नंतर त्यांची कमिटमेंट होती आणि ती कमिटमेंट पूर्णपणे झाली नसल्यामुळे तो त्यांनी पाऊल उचललेला आहे, तो त्यांचा वेगळा विषय. पण ज्यावेळेस आम्ही मित्रमैत्रिणी म्हणून इथे राहतो त्यावेळेस त्या मित्रमैत्रिणीमध्ये एक कोणताही किंतु परंतु नसतो. त्यामध्ये मला असं वाटतं की जर आपण एक वेगळ्या नजरेने जर पाहिलं तर एक मित्रमैत्रिणीचं नातं हे मला असं वाटतं की भाऊ बहिणीप्रमाणेच, म्हणजे आपण ते एक चांगल्या पद्धतीने पवित्र मानू शकतो आपण ते. म्हणजे ह्या गोष्टीला कुठेतरी मला असं वाटतं की घरचे जे आहेत ते घरीचे MPSCमुळे जास्त मुलींवर आता जास्त बर्डन देतील. त्यामुळे एक गोष्ट नेहमी आपण मला असं पर्सनली म्हणायचं आहे की ते मुलींनीही घाबरण्याचं कारण नाही, मुलांनी नाही, कारण की ही सगळी मॅच्युअर आम्ही आहोत, कारण की आम्ही त्या गोष्टी करतोय, आम्ही ती गोष्ट प्रत्येक गोष्ट समजून घेतोय. फक्त एवढीच गोष्ट होती कालची जी घटना आहे ती मला असं वाटतं की कॉलेजवयीन मुलं आहेत ती आणि त्यांना त्या कायद्याचं ज्ञान नसावं आणि ते ज्ञान नसल्यामुळे कदाचित त्यांनी हा एकदम टोकीची भूमिका घेतली. शिक्षण व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था आपल्या समाजाचे 2 महत्त्वाचे पैलू आहेत, पाया आहेत. हतबल ठरलेत या बदलत्या सगळ्या वातावरणामध्ये, एस्पेशली जसं त्यांनी मगाशी म्हटलं की तो इंटरनेट, मोबाईल सगळं मुलांच्या हातात आल्यानंतर, वेब सिरीज नजरेच्या टप्प्यात आल्यावर. अगदीच खरं आहे. खरं तर याचा पुन्हा एकदा पाया जो जातो तो मुलांचं नर्चर आणि नेचर या 2 गोष्टींमध्ये. आता सध्याचा जर आपण विश्व बघितलं तर लहानपणी आपण मुलांना मोबाईल देऊन टाकतो बिनधास्त, आणि कोरोनामुळे तर त्या मोबाईलचा वापर किती प्रमाणात वाढला आहे हे बोलायचं नाही. आज जी मुलं गेम्स खेळतात उद्या ती ॲग्रेसिव्ह गेम्सकडे वळतात आणि उद्या त्यांचं रूपांतर ॲग्रेशनमध्ये होतं. आता हे सगळं बघत असताना मला जे जाणवतं की मगाशी आपण छान प्रश्न मांडला की पोलीस स्टेशनला जेव्हा मुली असो किंवा महिला असो किंवा कोणी जातं तेव्हा तिथे पोलिसांची जी भूमिका असते ती खूप ॲग्रेसिव्ह भूमिका असते. म्हणजे तिथे कुठेतरी आलेल्या व्यक्तीला समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे जे काही कायदे आहेत ह्या कायद्याचं कुठलंच नॉलेज मुलांना नाही आहे. तर कुठेतरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून किंवा आपल्या सगळ्या एक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर पोलीस स्टेशनला सोबत घेऊन शाळा कॉलेजेसमध्ये जर हे प्रबोधन सुरू केलं की नेमका याच्यामागे कायदा काय असतो किंवा त्यांच्या भावनांना जर का थोडासा हात घालून त्यांचं जर विश्व आपण फ्लरिश करण्याचा प्रयत्न केला तर थोडा कुठेतरी या गोष्टीला आळा नक्कीच बसू शकतो. स्वसंरक्षण, आत्मसंरक्षण हे मुलींकडनं व्हायला हवं, पण त्याच्यासाठीचे प्रयत्न पुरेसे होत आहेत? नाही होत पुरेसं. थोडंसं आपण जर आत्मसंरक्षणाबद्दल जर कलमं बघितलीत की इंडियन पेनल कोडमध्ये 96 ते 106 ही जी 10 कलमं आहेत की साधारणतः कालचा प्रकार जर बघितला आपण तर कालच्या प्रकारात कदाचित ज्या मुलांनी त्यांना वाचवलं त्या मुलीला किंवा त्याला पकडलं, उद्या हे करत असताना यांच्याकडनं जरी त्या मुलाला काही जखमी झाला असता, काही झाला असता तरी तो कायद्याने गुन्हा ठरत नाही.
म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीवर जर एखादा बलात्कार करत असेल किंवा एखाद्याचा जीव घेत असेल तर त्या प्रसंगी प्राण घेण्याचा सुद्धा अधिकार त्या माणसाला आहे, त्याचा जीव वाचवणाऱ्याला पण आहे. अर्थात त्यांचं इंटेन्शन ते असलं पाहिजे. तर ही गोष्ट लोकांच्याही लक्षात आली पाहिजे, मुलींच्याही लक्षात आली पाहिजे. मुलींनी पण स्वयंसिद्ध राहिलं पाहिजे थोडंसं. काहीतरी आजकाल पेपर प्रेस ठेवता येतो पर्समध्ये किंवा एक शॉक देणारं इन्स्ट्रुमेंट आहे, ते इन्स्ट्रुमेंट सहज उपलब्ध आहे, त्याचा वापर केला पाहिजे आत्मसंरक्षणासाठी. ते काही कोणाला काय आपण काही टॉर्चर करण्यासाठी नाही करत आहे, तर आत्मसंरक्षणासाठी ठेवलं पाहिजे. आणि ही कायद्याची कलमं सगळ्यांनी लक्षात, बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्याकडनं असं जर झालं तर काय होईल, काही होणार नाही त्याला, कारण कायद्यानेच त्याला संरक्षण दिलं आहे आत्मसंरक्षणाला. म्हणजे त्या व्हिक्टिमला पण दिलं आहे आणि मदत करणाऱ्या लोकांना पण कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. तुम्हाला वाटतं मुलींसाठी ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे जे उपाय सांगितलेले आहेत ते सहज शक्य आहेत? हो, शक्य आहे. त्यांनी आत्मरक्षा त्यांची सहजपणे केलीच पाहिजे. पण ते लक्षात ठेवून मला असं म्हणायचं आहे की हे तर गरजेचं आहे, पण मुलांना पण असं शिक्षण दिलं पाहिजे की आपण जर का असं काही केलं तर त्याचे परिणाम काय होतील. कारण की रागाच्या भरात रागाचं भर ते 2 क्षणाचं असतं, पण ते केल्यानंतर पूर्ण आयुष्य त्याचं उद्ध्वस्त होणार आहे. तो जेलमध्ये जाऊ शकतो, त्याच्या मागे त्याची आई असतील, वडील असतील, पूर्ण कुटुंब आहे, त्याच्यावरती काय परिणाम होणार आहे, त्यांच्या मानसिकतेचं काय होणार आहे, त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय होणार आहे, त्यांनी ते पण लक्ष घेतलं पाहिजे. तर एक बॅलन्स असलं पाहिजे. मुलींवरती पण ते बिंबलं पाहिजे आणि मुलांवरती पण तसे संस्कार दिले पाहिजे. जसं सरांनी सांगितलं होतं, लहानपणापासून कुटुंबीय संस्कार ते त्यांच्यावरती इन्कल्केट केले पाहिजे. तर सगळ्या पॅनलिस्टसाठी फक्त एका वाक्यामध्ये मला सांगा की तुम्हाला या घटना बघितल्यानंतर आणि इतकी सगळी चर्चा झाल्यानंतर कोणती गोष्ट आहे जी प्रकर्षाने व्हावी वाटते, अगदी 1-2 वाक्यामध्ये? मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भावना, विचार आणि वागणं हे मॅनेज करता आलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं. ते जर का मॅनेज करू शकलो आपण, ते जर का नव्यानं शिकलो तर बरेच प्रसंग आपल्याला भविष्यातले टाळता येऊ शकतात. म्हणजे तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ असल्यामुळं अगदी मनाची काळजी पहिली घ्या असा सल्ला दिला. मी एक युवतींचं संघटन चालवते आणि एक प्राध्यापिका, आणि मुलींबद्दल असलेली एक आत्मिक कळकळ म्हणून मुलींना एक विनंती करेन ह्या तुमच्या सगळं मार्फत. मुलींना आपल्याला 6th सेन्स असतो, आपल्याला लक्षात येतात गोष्टी. तुम्हाला बारीकसुद्धा हिंट आली तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या एखाद्या मैत्रिणीला, आपल्या एखाद्या सरांना, मॅडमना आपण नक्की ह्याची एक जाणीव करून द्या, कारण ह्याचा परिणिती काल ज्या प्रसंगात घडली तसे होऊ नये. तर कृपया माझी परत एकदा कळकळीची विनंती, हिंट मिळाली की जरूर शेअर करा. रेड फ्लॅग दिसला की लगेच पुढे. दुर्दैवाने दोन्ही ज्या घटना झाल्या त्या MPSCशी निगडीत आहेत. तो मागची घटना, आता कालची घटना. तर यामध्ये मुलांचे पेशन्स खूप कमी पडत आहेत. ते पेशन्स वाढले पाहिजेत. लहान मुलांना नाही म्हणाला पालकांनी शिकवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, संवाद वाढला पाहिजे. मग तो पालकांशी असू देत, शिक्षकांशी असू देत, आपल्या मेंटॉरशी असू देत, संवाद वाढला पाहिजे. आणि आज जे पुण्यामध्ये जे एक MPSCच्या कोचिंग क्लासेसचं म्हणजे याला म्हणेल एक मोठ्या प्रमाणात चाललं आहे, तर तिथे त्यांनी पण एखादा कॉन्सिलर म्हणा किंवा याबाबत लक्ष देण्यासाठी एक माणूस नेमण्याची खूप आवश्यकता असं मला वाटतं. मुलींनी निर्भीडपणे या गोष्टींना सामोरी जायलाच पाहिजे. पण सगळं आपण मुलींवरतीच नाही अपेक्षा करून ठेवू शकत की तुम्ही घराच्या बाहेर जाऊ नका, शिक्षण नका घेऊ. म्हणून पेरेंट्सचं पण त्याच्यात इक्वली रोल असलं पाहिजे. आणि ते जर का त्यांच्यासोबत नसतील तर शासनाचा रोल येतो मध्ये की त्यांनी अवेअरनेस वाढवला पाहिजे या गोष्टींमध्ये. आणि पोलिसांनी पण मित्र मैत्रीण म्हणून त्यांना साथ दिली पाहिजे. आणि मी शेवटचं हे सांगणार आहे की निर्भया पथक म्हणून पोलिसांचं आहे पुण्यामध्ये, जे ते मुलींच्या सुरक्षेसाठी ते चालवत आहे. तर 112 नंबर त्याच्यामध्ये ते त्याचं आता नाव मॉडिफाय करून त्यांनी ते दामिनी केलं, निर्भया पथक म्हणून त्याचं नाव चालू आहे. तर 112 नंबरवरती पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट. मला वाटतं 2 घटना पुण्यातल्या आहेत, त्यांनी अनेक प्रश्नांना जन्म दिलेला आहे. पुणे मुलींसाठी सुरक्षित आहे का हा प्रश्न अत्यंत जेनरिक होईल. मात्र त्याच्या पुढे जाऊन ग्रामीण भागातना मुली जेव्हा पुण्यात येतात, ग्रामीण भागातना मुलं जेव्हा पुण्यात येतात, त्यावेळेस ग्रामीण संस्कृती, शहरी संस्कृती या सगळ्याचा मिलाफ घडत असताना त्यांचं जे भावविश्व बदलतं, त्या भावविश्वाला हात देणारं, त्या भावविश्वाला मदत करणारी व्यवस्था आपण निर्माण करू शकलेलो आहोत का? जेव्हा एखादी घटना दिसते की माझ्या बाबतीत काही चुकीचं घडू शकतं, त्यावेळेस त्या मुलीला विश्वास देऊन तक्रार करण्याची व्यवस्था आपण देऊ शकतो का? एकूण शहरामध्ये MPSCसाठी येत असताना जर अपयश आलं मला, तर त्या
अपयशाचा सामना करण्यासाठीची ताकद ही व्यवस्था हा समाज मला देऊ शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षणातून कुटुंबातून मी व्यक्ती म्हणून घडत असताना मला काय मिळतंय, नकार पचवण्याची ताकद मला मिळू शकते का? एक उत्तम व्यक्ती म्हणून मी जर बनायचं असेल, एक उत्तम व्यक्ती म्हणून मी जर तयार व्हायचं असेल, तर मी जे सगळा अभ्यास करतोय, मी जी सगळी तयारी करतोय, ती तयारी मला ते बनवू शकतं का? असे प्रश्न या सगळ्या मुलांच्या मनामध्ये आज आहेत. मला वाटतं या प्रश्नांची ठोस उत्तरं आत्ता आपल्याकडे नाही आहेत आणि याचं कारण आहे की त्यासाठीची लागणारी धोरणं राबवण्यात, तयार करण्यात आपण सगळेच अपयशी ठरलोय. पुण्याच्या या 2 घटना आपल्याला हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत की समाज प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदलतंय, मुलांची आयुष्य प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदलत आहेत आणि ती आयुष्य जर सुधारायची असतील, ती योग्य वाटेवर न्यायची असतील तर बदल आत्ता घडवायला लागतील. नाहीतर पुण्यामधल्या याच घटना संख्येनं तर वाढतीलच, पण महाराष्ट्रासारख्या इतर शहरांमध्ये पसरायला वेळ लागणार नाही आणि सुशिक्षित पुरोगामी महाराष्ट्राला ते शोभणारं नक्की नसेल. आजच्या या सगळ्या चर्चेमध्ये परिवर्तन अकॅडमीची ही सगळी मुलं सहभागी झाली. आपापली मतं त्यांनी मोकळेपणानं मांडली. सगळे मान्यवर पॅनलिस्ट या चर्चेमध्ये सहभागी झाले. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार एबीपी माझाच्या या विशेष परिषदेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. आणि या विशेष चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.